राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली. या प्रकरणी आता MIMचे नेते इम्तियाज जलील यांची चौकशी करण्याची मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून फरार होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. मात्र निदा खान पोलिसांच्या हाती लागत नव्हती. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथील कैसर कॉलनीमध्ये आपल्या आईवडील आणि भावासोबत लपून बसली होती. ती नारेगावात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतलं. निदा खानवरून मंत्री संजय शिरसाट यांनी MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धर्मांतर आणि तरुणींना फसवण्यामागे संघटित जाळं कार्यरत आहे. MIM कडून अशा प्रकारच्या गतिविधी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्मांतर करणं, मुलींना फसवणं असे प्रकार त्यांच्या नेतृत्वाखाली घडत आहेत, असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. तसंच या प्रकरणातील निदा खान ही केवळ एक छोटा मोहरा असून यामागे मोठं नेटवर्क कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केलाय. हे जाळं महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. नगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही अशा घटना पाहायला मिळू शकतात. हिंदू धर्माविरोधात विष पसरवण्याचं काम सुरू असून त्यामुळे समाजात संताप निर्माण होतोय, असं संजय शिरसाट म्हणाले. या प्रकरणी SIT चौकशीची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार असल्याचं मंत्री शिरसाटांनी म्हटलंय. तसंच जलील आणि इतर सोबत असणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील शिरसाट यांनी केली आहे. काल संभाजीनगरमध्ये नाशिकच्या पोलिसांनी कारवाई करून नाशिकमध्ये जे धर्मांतराचं प्रकरण घडलं आणि त्याच्यात जे काही निदा खान ही जी काय मुख्य आरोपी होती ती संभाजीनगरमध्ये पकडली गेली. मार्चमध्ये घडलेली घटना 1.5-2 महिन्याच्या कालावधी तिने आणखीन कुठे व्यतीत केला माहित नाही. परंतु संभाजीनगर माझ्या जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी ती लपून बसली होती किंवा राहिली होती जो एरिया स्लम समजला जातो आणि तिथे ड्रग्सचा, त्यामध्ये बटन असेल, गांजा असेल, चरस असेल, असे अनेक अवैध धंदे त्या भागामध्ये केले जातात. ही खान एकटी नाही तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते MIM होतं. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. म्हणून ही जी खान जी मुलगी आहे किंवा ही बाई आहे ही एक मोहरा आहे, छोटासा मोहरा आहे. असे अनेक त्यांचा नेटवर्क महाराष्ट्रभर त्यांचं जाळं हे पसरलेलं आहे. आपल्याला हे प्रकार नगरमध्ये पाहायला मिळतील, पुण्यामध्ये निश्चित पाहायला मिळतील, इव्हन संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आणि हे जहरीलं विष ज्या पद्धतीने पसरवलं जातंय, हिंदूचा द्वेष करणे, त्यांचं धर्मांतर करणे आणि या प्रकरणामुळे आता समाजामध्ये एक प्रकारचा राग आणि चीड निर्माण व्हायला लागलेली आहे. कालचं प्रकरणही त्याच पद्धतीचं होतं. आता तिला पकडले गेलेलं आहे. तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे. परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे. याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या. हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असतात.
जे वयात आलेली मुलं आहेत त्यांचा वयोगट 22 ते 30च्या दरम्यान, त्यांनाही अशा प्रकारे ट्रेन करणं बेकार आहेत. काम नाहीये, हाताला काम नाहीये, शिक्षण नाहीये, परंतु मोटरसायकल 1.5 लाखाची मोटरसायकल त्यांच्याकडे आहे, आयफोन आहे, फिरायला त्यांच्या खिशामध्ये पैसे सुद्धा आहेत. हे नेमकं कुठून येत आहेत याचा सुद्धा तपास आता पोलीस यंत्रणेने त्या पद्धतीने सुद्धा केला पाहिजे. बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा MIMचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. तुमच्याकडे काय पुरावे आहेत की मी त्याचं नाव घेतलंय, तर काय ठोस पुरावे आहेत त्याच्यावर ठोस कारण आहे? तुम्हाला माहितीचं सांगतो की ह्या जी नाशिकमध्ये पकडली गेली तिला उघड पाठिंबा देणार आहे. का द्यायचं तुम्हाला पाठिंबा? काय तुमचा संबंध होता? तिलाही पाठिंबा तुम्ही का दिला? तुम्ही जाऊन प्रेस त्याच्या संदर्भामध्ये घेतात, जाहीर भाषणामध्ये ते स्टेटमेंट करतात. मुंब्रेच्या प्रकरणात तर तसं झालं होतं. मुंब्रेचं प्रकरण आपण हे राजकारण म्हणून जरी बाजूला सारलं तरी जातीवादाचा वास त्या सर्व प्रकरणाला होताच. म्हणून तुम्हाला या सगळ्यांची बाजू घेऊन नेमकं काय घडवायचं होतं ह्याचा तुमचा हेतू स्पष्ट होतो. म्हणून मी सांगितलं की याची चौकशीही झाली पाहिजे. आम्हाला शंका आहे, लोकांची चर्चाही आहे. एवढं नाशिकची ती महिला मुंबईला जात नाही, मालेगावला जात नाही, ठाण्याला जात नाही, ती संभाजीनगरलाच काय येते? तो नारेगाव परिसर ज्यांनी पाहिलाय त्यांना माहिती की तो परिसर कसा आहे. तिथं थांबून म्हणजे कुणाच्या लक्षातही येणार नाही की अशा ठिकाणी ती बाई थांबली असेल. म्हणून ते हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगर हे आजपासून नाही तर अनेक वर्षापासून अतिरेकी कारवाईसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांना सेन्सिटिव्ह म्हणून अनेक वेळेला घोषित सुद्धा या जिल्ह्याला केलेलं आहे. निदा खानला नाशिकमधून पळून जायला आणि तिला संभाजीनगरात लपून बसण्यास कुणी मदत केली होती असा प्रश्न निर्माण झाला होता. आता निदाला MIMच्या नगरसेवकानं मदत केल्याची माहिती समोर येते. नाशिक पोलिसांच्या SIT तपासामध्ये निदाला नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांना आश्रय दिल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी BNS कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आता पटेल यांची चौकशी करण्यात येते. निदा खान संभाजीनगरमध्ये लपून बसल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती आणि तिचं अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी साध्या वाहनांचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. MIM पक्षाचं या प्रकरणी सहभाग आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नितेश राणे, संजय शिरसाट, गोपीचंद पडळकर यासह इतर नेत्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. मात्र या आरोपावर जलील यांनी प्रतिक्रिया देत माझ्यावर कोणी आरोप केले तर मी दोषी होणार नाही असं म्हटलं होतं. नाशिक पोलीस सर्व गोष्टींचा तपास करतायत. माझ्या न्याय प्रणालीवर पूर्ण विश्वास आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. मला पोलिसांनी बोलावलं तर मी पूर्ण सहकार्य करेल. पोलिसांना जे प्रश्न विचारायचे ते विचारतील असं जलील यांनी म्हटलंय. काय आहे की कुणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करतं, म्हणजे एक नियमच आहे, यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो. अशा प्रकारचे आरोप होतात आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल. माझी अपेक्षा हेच आहे. दुसरा म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन
बेलची मागणी करू शकते. ते लीगल प्रोव्हिजन आहे. मग बेल कशासाठी आहे की सेशन्स कोर्ट मध्ये रिजेक्ट झाली. तर सेशन्स कोर्ट रिजेक्ट झाली याचा अर्थ हे होत नाही आहे की आता ती क्रिमिनल झालेली आहे करके. तिच्याकडे अजून 2 पर्याय असतात. एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायलमध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे. आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जसा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे, तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग, इम्तियाज जलील कुठे होतं, हे न करता तुमचा विश्वास असेल न्याय प्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा. माझा विश्वास आहे न्याय प्रणालीवर. नाशिकची पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कोणीही उलट उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे. हे जे आरोप करणारे जे लोक आहे, तुम्हालाही माहित आहे की त्यांची चीड कशामुळे आहे. त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड के नीचे. तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते, इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती. त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार. जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा, सीबीआयच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे. पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए. मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है. केस में मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके उसमें. आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद ब्युरो रिपोर्ट LS मराठी.